night before your trip and you're not able to sleep is something amazing. I feel the butterflies already. Good night. सो हॅलो गाईज वन्स अगेन. आणि आपण आपल्या बर्थडे ट्रिपसाठी रेडी आहोत. आय एम जस्ट अबाउट टू वॉश अप माय क्लीन अप माय हेअर अँड बॅकपॅक्स इज अबाउट टू बी रेडी. सर्व काही पॅकअप म्हणजे झालं आहे. लास्ट मिनिट थिंग्स इज हॅपनिंग. सो आय एम गोइंग टू गेट रेडी नाव. मीन्स द आउटफिट इज I'll show you my outfit. That's my outfit for our today's flight. Comfortable jeans, comfortable full sleeves, and we are heading to the Bombay airport to Guwahati airport. I'm quite excited for my second flight of the whatever year, and it is going to be my 20th birthday without my family. Family nasnar, only just me and my friend, one of my friend, which is going to be really fun. I feel certainly because रिअलायझेशन्स होतील. मे बी रिग्रेट नाहीच होणार असं मला वाटतं. लेट्स गो गेट रेडी, बॅकपॅक करूया आणि आपण निघूया. अँड अक्षरा जस्ट उठली आहे. शी वॉज नॉट अवेअर की मी आसाम मेघालयाला जाणार आहे. अँड तिला आता शॉक बसला आहे. येस ऑर नो अक्षरा? तर एक आठवडा तू ट्युशन मध्ये बसशील ना शांत. अँड दुसरे टीचर्स येणार आहेत. बाय प्रिया. बाय अक्षू. She is cooking parathas for me and expects me to eat this in airport in the airplane. Let's have some parathas and go. Bye bye. I'll miss you home. I'll miss you Mumbai. I'm leaving my house when I'm 19 and I'll see this house when I'll be 20. Bye bye. See you. सो हॅलो गाईज, आपण फायनली पोचलो आहोत आपल्या छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टमध्ये. आपलं डोमेस्टिक एअरपोर्ट आहे तर म्हणून आपण टी वन राईट, T1 कडून आलो आहोत. पण फॉर्च्युनेटली मी जो कार्पेट बघत असतो, जो ट्रेंडवर असतो की यू हॅव टू वॉक ऑल द वे, ते असं काही नव्हतं. आय जस्ट डिड माय चेक इन आणि मग मी आतमध्ये सरळ आलो आणि आमचं गेट नंबर 20 होता. सो आय डिडंट इवन वॉकड मच. आय डिडंट इवन वॉकड इनफ. सो इथेच आहोत आम्ही आणि जवळच आहे आमचं चेक इन वगैरे सर्व काय. सो बोर्डिंग पास वगैरे आला आहे सर्व काही. अँड वी आर ऑल सेट टू गो. फर्स्ट फ्लाईटपेक्षा मी सेकंड फ्लाईटसाठी खूप एक्सायटेड आहे. अँड दॅट इज आर बोर्डिंग तिकीट ऑफ गुवाहाटी आसाम. सो पहिल्या फ्लाईटपेक्षा ही आपल्या आयुष्यातील दुसरी फ्लाईट आहे आणि मी त्यासाठी फार एक्सायटेड आहे. कारण ही जर्नी फार मोठी असणार आहे प्रॉबेबली. कारण फ्रॉम मुंबई टू भुवनेश्वर इट वॉज अप्रॉक्सिमेटली 1.52 hours होतं. आणि फ्रॉम मुंबई टू गुवाहाटी इट्स अप्रॉक्सिमेटली 3.5 hours ऑफ जर्नी. सो आणि रेनी सीझन आहे त्यात. यू डोंट नो टर्ब्युलन्सेस अँड ऑल. सो आय एम क्वाईट एक्सायटेड अबाउट इट. आपण खूप मजा करणार आहोत. पूर्ण एक आठवडाभर आपण आसाम टू शिलाँग, मेघालय सर्व काही मजा करूया. अँड ब्लॉग्स येत राहतील, शॉर्ट्स येत राहतील आणि तुम्ही सुद्धा मजा घेत राहा. स्टे ट्यून. ओशन. थँक्यू ओशन. तुमचा ओशन अजून संपला नाहीये. सो आपण आता फिरणार आहोत अख्खं एअरपोर्ट, कारण आपल्याकडे काहीच काम नाही आहे. अँड मोस्टली
आपली फ्लाईट 12:45ची आहे आणि आताशी वाजले आहेत 12. सो 45 minutes ऑफ yapping and just cardio. It's going to be fun. I hope so. So I think आसामला जायला 3 तास अप्रॉक्सिमेटली लागतील. सो 3 तासामध्ये आपण सिरीज बघणार आहोत, मूवीज बघणार आहोत आणि घरातून आपल्याला पराठे आले आहेत, चिवडा सुद्धा पाठवला आहे, तर ते आपण एअरप्लेन्सवर उघडून खाणार आहोत. यू फॅन्टास्टिक. लेट्स गो. सो मी इतका कॉन्फिडेंटली शूट करत आहे की प्रत्येक लोक माझ्याकडे बघत आहेत आणि आय एम गोइंग टू गिव्ह यू ऑल अ व्हेरी गुड व्ह्यू अबाउट द एअरपोर्ट बिकॉज इट्स डोमेस्टिक. फॉर द फर्स्ट टाइम मी इथे आलो आहे कारण जी आमची फर्स्ट डोमेस्टिक फ्लाईट होती ती प्रॉब्ली T2 कडून गेलेली. सो T2 इज इंटरनॅशनल फ्लाईट वेज, तिथून जातो. माझी इच्छा होती की आपण त्या बसमधून असं रील शूट करून सिध्याच इंडिगो, पण आपण आकाशाने जाणार आहोत. माझी अशी इच्छा होती की आपण मोस्टली रनवे तर ते असतं प्लॅटफॉर्म, सो आपण त्याच्याने जाणार आहोत. लेट्स सी हाऊ इट गोज. देर आर अ लॉट ऑफ चॉकलेट्स इन दी एअरपोर्ट. एनीवन कोका खाट. सो आता आपण आपला आउटफिट चेक करत आहोत. सो दॅट्स माय न्यू हेनलेचं काय ते आपण घेतलं आहे. दीज आर माय पॅन्ट्स अँड आपण शूज घातला आहे. दॅट इज कॅनव्हस, बेसिक कॅनव्हस आहेत. आय होप यू ऑल कॅन सी इट क्लिअर. व्हेरी सटल आणि लॉंग जर्नी आहे, सो कम्फर्टला प्रायोरिटी दिला आहे आपण. कारण जर जर्नी कम्फर्टेबल नसेल इट्स गोइंग टू बी व्हेरी 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 सॅड. एका जागेवर बसायचं आहे आणि यू डोंट हॅव टू डान्स अँड यू जस्ट हॅव टू बी देअर. सो आय प्रॉबेबली थिंक की आपण जेवढं कम्फर्टनुसार जाऊ तेवढंच बेटर होईल. सो मी चूज केलं कम्फर्ट. हेअर कट करायला काय असं साधं भेटलं नाही, पण थोडंफार ट्रिमिंग आपण केलं आहे. आता बघूया आपलं बर्थडे आणि आपली ट्रिप कशी जाते. एअरपोर्ट टूर मध्ये आपण आता फूड कोर्टच्या दिशेने जात आहोत. फूड कोर्ट सुंदर आहे, पण एवढं काही खास नाही. इथे लोक दारू पित आहेत. अँड शो यू. हे बघा, इथे सर्व सुद्धा नो ड्रिंकिंग बघा. आणि तिथे आपल्या छोले भटुरे आहे. फूड कोर्ट अहेड आहे. सो फूड कोर्ट सुंदर आहे. फूड कोर्ट एवढा काही फार ओके. अँड ओ शिट, मी माहीत हातात विसरलो. ओकेश आहे आणि लोक बसले आहेत त्यांच्या. आपली कुठे राहिली आहे? अकासा. ओके, गुवाहाटी ऑन टाइम आहे. आय होप यू ऑल कॅन सी अकासा गुवाहाटी ऑन टाइम. लेट्स गो. सो एवढंच आहे हा एअरपोर्ट पॉसिबली. आय थिंक सो मी याच्या पल्याड तर जाऊ नाही शकत. सो तो फूड कोर्ट आहे. आम्ही भरपूर खाऊ आणला आहे. ओ, इथे खाऊ पण मिळतोय आणि पुस्तकं पण मिळत आहेत. सो खूप काय आहे तसं, एवढं काय फॅन्सी नाही, बट इंटरनॅशनली समथिंग विच आय रिअली लाईक्ड अबाउट. ते बेटर आहे जरा. सो आपला एअरपोर्ट टूर झाला आहे. विल गेट बॅक टू अवर सीट, अदरवाईज आपली सीट जाईल. आणि माझ्या पार्टनरला, म्हणजेच जिम पार्टनर जो आम्ही एकत्र जातो आहोत, त्याला स्वप्न आलं आहे की असं आपण आपलं फ्लाईट मिस केलं आहे. सो ते स्वप्न खरं होऊन नाही द्यायचं आहे मला पॉसिबली. सो म्हणून आपण लवकर जाऊया. दॅट्स मच बेटर. लोक मला बघून पडतायत, धडपडतायत भाई. पुढे बघा ना. आय नो माय कॉन्फिडन्स इज रिअली वेल, बट टू मच सेल्फ ऑब्झेशन झालं आहे. लेट्स गो बॅक टू अवर सीट. मेबी इट्स you a thing, guys. There's Indigo running ahead. I don't know where it's going. I'll show you all. Pretty Indigo. It's really good, huh? Indigo provides a good service, I feel. सो प्रॉब्ली आपला टूर झाला आहे आणि आपण हरवलो आहोत. आपली सीट्स पुढे आहेत. आपण आपल्या सीट नंबर आणि त्याला काय म्हणतात, गेट नंबर 20 आहे. विल सेटल डाऊन देअर अँड देन फर्दर विल गो अहेड.
Let's go. Zone 2 passenger seating between 9 to 16. Proceed for Thank the you. boarding. लेट्स गो. सो आपलं बोर्डिंग झालं आहे, चेक इन झालं आहे आणि आपण आता एंट्री करत आहोत. सो लेट्स गो. सो फायनली आपण आता जात आहोत टुवर्ड्स गुवाहाटी. लेट्स गो. थँक्यू. डन. थँक्यू. वी आर गुड टू गो. Maybe it's 6:45. चेक होता है. That's the final stage. Thank you. Bye bye. So we have finally entered in our plane. Good afternoon. So we're going to find 11A seat now. I guess इथेच कुठेतरी असेल probably. सो आपल्याला ग्रीटिंग्स दिला आहे, गुड आफ्टरनून म्हटले आहेत. बघूया कुठे आता आपली सीट आहे. सो आपल्याला आपली सीट भेटली आहे, विंडोज आहे, नॉट अ प्रॉब्लेम, ऑल सॉर्टेड आहे. सो लेट्स सेटल डाऊन एट नाव. सो हॅलो गाईज, आपण आपल्या सीटवर सेटल डाऊन झालो आहोत आणि एवढे फॉर्च्युनेटली आपल्याला विंडो सीट प्राप्त झाली आहे. तर सर्व येत आहेत, अजून पॅसेंजर सेटल डाऊन होत आहेत. तोपर्यंत आपण खाऊ वगैरे काढून ठेवला आहे, सिरीज वगैरे सेट झाली आहे बघायची. मोस्टली झोपा काढणार आहे, बाकी काही नाही. ते कम्फर्टेबल आहे आकाशा, टू बी ऑनेस्ट इंडिगोपेक्षा कम्फर्टेबल वाटतंय मला इथे. लेट्स गो. Allocated seats immediately. This will allow other customers to pass by you and we can be. आपल्याला इकडचे स्टाफ इतक्या चांगल्यापैकी ट्रीट करतायत आणि एवढं चांगलं ट्रीट केलं आहे. तर मी व्लॉग काढत होतो, ते बोलले की आम्हाला पण तुम्ही घ्या व्लॉगमध्ये, आम्ही मेन्शन करू वगैरे वगैरे, मेन्शन करा. लाईक शुअर करू. लुक ॲट द स्टाफ, खूप सुंदर स्टाफ आहे त्यांचा.